महत्वाचं ठिकाण आहे. ठीक आहे, घोषणा दिल्या तरी चालतात, पण आपल्याकडून आपण देतं कामा नाही. हा राजांचा प्रशस्त राहता राजवाडा आहे. शिवाजी राजाने 10 वर्ष वास्तव्य केलं इथे. 25 वर्ष शिवनेरी, 15 वर्ष राजगड. राजांना आपल्या आयुष्य लाभलं किती? 50 वर्ष. तुमच्या आमची 50 वर्ष पाहिली, 20 वर्ष बाळपणात जातात, उरलेल्या 30 वर्षात 1 BHK फ्लॅट घेता येत नाही. शिवाजी राजाने 50 वर्षात वयाच्या 16व्या वर्षी तोरणा किल्ल्यावर तोरण बांधलं. उरलेल्या 34 वर्षात 365 गड किल्ले जिंकले. अहो, धनासारखं मन मिळवलं, मनासारखी माणसं होती, माणसांसारखे राजे होते, राजांसारखं मन होतं, मनासारखं धन होतं. अवघ्या 50 वर्षात हिंदवी स्वराज्य उभं केलं. राजांचा राजवाडा 2 मजली होता, 32 फुटाचा राजवाडा. राजाने जन्म घेतला शिवनेरीवर 19 फेब्रुवारी 1630 ला. परंतु स्वराज्य पोरकं झालं, स्वराज्यावर काळ पडला, स्वराज्यावर अंधाराला हेच ते ठिकाण. या चौतऱ्यावर आपल्या राजाने अखेरचा श्वास सोडला. महाराष्ट्र पोरका झाला, महाराष्ट्रावर काळ पडला, महाराष्ट्रावरती अंधार आला, पूर्ण देश पोरका झाला. या चौतऱ्यावर अखेरचा श्वास ज्या दिवशी सोडला आणि ही खबर औरंगजेबाला पोचली. औरंगजेब काय म्हणतोय की हे खुदा, तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, तेरे पास सबसे नेक बंदा आ रहा है, माँ बहनों की इज्जत करने वाला नेक बंदा तेरे पास आ रहा है. कधी शत्रूने सुद्धा आपल्या राजांचे गुण गायले होते, शत्रू सुद्धा नाराज झाले होते. म्हणजे दुश्मन असावा तर जीव असावा. आज तर आपल्या राजाने 50 वर्षात जे काही कमवलेलं आहे, याच गोष्टीतून आपल्याला पाहायला मिळतं. हा राजांचा राजवाडा. शिवाजी राजाने 10 वर्ष, संभाजी राजाने इथे 9 वर्ष वास्तव्य केलं. संभाजी राजाने आयुष्य लाभलं किती हो? 32 वर्षात जीवनात लढाया झाल्या 162, जीवनात लढाया झाल्या 162 आणि जिंकले सुद्धा 162. एकही लढाई कधी हरले नाही. त्यातले सुद्धा औरंगजेबाने 40 दिवस कैद केलं. अहो, तापत्या सळ्या डोळ्यात भरल्या, उकळलेलं तेल अंगावर ओतलं, गुडघ्यापासून पाय कलम केले, हात कलम केले, नख काढली, वरबटून काढली नख, परंतु शब्द बदलला नाही. काय पाहिजे होतं औरंगजेबाला? फक्त गरम करायचा होता, नाही बदलला. अखेरच्या श्वासापर्यंत वाघ झुंजत राहिले, अखेरच्या श्वासापर्यंत शब्द मात्र बदलला नाही. औरंगजेब काय म्हणतोय अखेरचा श्वास सोडल्यानंतर कि हे मेरी बड़ी बेगम साहिबा, इस काफिर सिवा ने एक संभा को जन्म दिया, वैसे मेरे घर में तीनों बेटों में एक पैदा होता तो पूरे हिंदुस्तान पे राज करता. मेरे तीनों बेटे निकम्मे, कामचोर, गद्दार निकले. म्हणजे असे होते आपले राजे. या राजवाड्यावर सागाची लाकडं खापारण्याची कौल होती. इंग्रजांचे अधिकारी कर्नल प्लॉटर, मेजर हॉल या 2 ब्रिटिशांनी रायगड जाळला. इतिहासाच्या नोंदीप्रमाणे रायगड 11 ते 12 दिवस. ओ दादा, खाली उतरा. का पिकनिक जागा आहे का? हा राजांचा प्रशस्त राहता राजवाडा आहे. या पाण्याच्या टाक्यात जो कोणी कामचुकार असेल त्याला कावडीने पाणी आणून, आणि गंगासागर तळ पाहिलं ना, जो कोणी कामचुकार असेल त्याला कावडीने पाणी आणून याच्यात उताला सांगायचे. आणि या पाण्याचा वापर बाटटब, आत्ताच्या शब्दात स्विमिंग पूल बोलायला काय हरकत नाहीये. हा राजांचा राहता राजवाडा. माझी माहिती संपल्यानंतर होळीच्या माळावर, नंतर पुन्हा येताना हा मार्ग आहे. चपला बुटे खाली काढायची, नतमस्त धूळ लावायची, आणि इथली धूळ आपल्या नतमस्त लागलीच पाहिजे, कारण दगडाला आपल्या राजांचा स्पर्श झालेला आहे. आता आपण पुढे स्वयंपाकघर, टाकसाळ, AC रूम बघून घेऊ.